थरकोडे आणि दोस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून. खूप चांगलं केलंय. खूप भारी भारी मॅचेस चालू आहेत आपल्या मुलगाव DP रोडला. बाकी काय नाही, मी पहिल्यांदा स्कोरिंगला बसलोय, थोडा न्यू एक्सपिरियन्स घेतोय. बाकी काय नाही. नक्कीच एक नवीन अनुभव तुम्ही घेताय. पण तुमची सुद्धा वर्णी मुळगाव संघामध्ये लागली आहे. प्रणित हो जंगम ची जी टीम खेळते आहे. हो. इरांजली मुळगाव संघाकडून तुम्ही खेळताना आम्हाला दिसताय. हा. तर सध्या तुम्ही गोलंदाजी करता की फलंदाजी? आम्ही पहिला फलंदाजी करतो, मग गोलंदाजी करतो. अरे मी तुला विचारलं तुझा रोल काय असतो की माझा रोल पहिले गोलंदाजी, मग 1 डाऊन 2 डाऊन, मिडल ऑर्डर बॅट्समन. मिडल ऑर्डर बॅट्समन. हा. खरोखरच वय खूप छोटं आहे पण मोठी जबाबदारी खरं तर कर्णधारांनी तुझ्यावर टाकली आहे. मिडल ऑर्डर बॅट्समन आणि लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स तुला आहे. हो आणि फ्युचर ऑफ मुळगाव असं तुला म्हटलं जातं. मुळगावचं भविष्य ज्या पद्धतीने शुभम घोडविंदे खेळला नाही तर तो चमकला नाही तर त्याच्या नावाचं वादळ नव्हे तर त्याच्या नावाची सुनामी आली मैदानावर. आणि त्या सुनामीमध्ये सावरोळी संघ कधी वाहून गेला पालापाचोळ्यासारखा हे समजलं सुद्धा नाही. तो मुड़गांव के सबसे बड़े खिलाड़ी ने खुद को साबित किया, क्यों मैं बड़ा हूं। पिछले सीजन से ये खिलाड़ी काफी अच्छा खेल रहे हैं। तहसील वाइज हाफ में दिमाग के जादूगर संजय सोलंकी ने जैसे ही ओपन करने का मौका दिया, उस ओपन करने की वजह से उन्हें जो कॉन्फिडेंस बढ़ा है वो दिखा है। लेकिन सावरोड़ी के गेंदबाज ने खराब गेंदबाजी की इस विकेट के ऊपर। उन्होंने ज़्यादातर फुल टॉसेस किए, शॉर्ट ऑफ लेन गेंद की और वहाँ पर शुभम को आसानी हुई उन रनों को बनाने के लिए। अल्पेश थरकोड़े और श्री प्रशांत शेंडे पाटिल, युवा नेतृत्व है ये इस विभाग का और इस नेतृत्व को मैं कहूँगा मौका मिलना चाहिए। जिस तरह शुभम को मौका मिला 21 रन पूरा करने का, उन रनों को उन्होंने पूरा किया, उसी तरह लोगों से मैं ज़रूर निवेदन करना चाहूँगा कि आने वाले वक्त में आपकी सेवा करने का इन दोनों को मौका ज़रूर दे, अल्पेश और प्रशांत शेंडे पाटिल। तुषार सर, अल्पेश सर आपको ढूंढ रहे हैं। तो मैच की तरफ हम चलेंगे। जरा हमारे सामने जो खड़े हैं वो बैठिए, आराम से बैठिए। शुभम घोड़विंदे गेंदबाज, ऋतिक संदेही का कार्ड और मुळगांव का कार्ड, दोनों का कार्ड शुरू है। लेकिन शुभम घोड़विंदे ने इस गेंद को कवर में खेला, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, 4 रन। बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ जो खेलने की सही तकनीक है दाएं हाथ के बल्लेबाज की, उस तकनीक का इस्तेमाल किया। ठोक डीजे। ये गाना मैं पहले बहुत गाता था, लेकिन आज मेरी जो पर्सनालिटी बन चुकी है इसी गाने की वजह से बन चुकी है। अब ये गाना सुनना भी मैं पसंद नहीं करता। लेकिन 1 रन जरूर मिला 5 में आता हुआ मुड़गांव का टोटल। शुभम घोड़विंदे क्या 50 लगाए उन्होंने, तारीफ काबिल। उनके पिता भी काफ़ी खुश हुए। क्यों ना हो ऐसा बेटा अगर आपके घर में हो जो अपने गांव का नाम रोशन करे, अपने गांव का नाम बड़ा करे, तो पिता का खुश होना ज़रूरी है। विक्रांत के पिताजी भी वैसे ही खुश होते हैं जब लवजी के लिए वो मैच विनिंग पारी खेलते हैं। और इस वक्त बाएं हाथ के बल्लेबाज ने शॉर्ट ऑफ लेन गेंद को शॉर्ट स्क्वेयर के ऊपर से खेला, लेकिन गेंद ने कांटा बदला और गेंद सीधा गई फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन कुल मिला के टोटल आ चुका है 9 रन। मैच है डीजे मेरी बात ज़रा सुनिए, मेरी बात के ऊपर गौर कीजिए। आज की रात का ये आखिरी मैच है। इस आखिरी मैच में आपको जितना हो सके
हमारे जो ऑर्गेनाइजर है श्री प्रशांत शेंडे पाटिल, इनके ऊपर जो गाना है उसे बजाइए, माहौल बनाइए उनका, हवा कीजिए उनकी, जिन्होंने मेहनत की है 6 साल से। अल्पेश तरकुड़े साहब जो इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज कर रहे हैं, उनके हवा कीजिए, अब उनके हवा करने का वक्त आ चुका है। हाँ, ये दोस्ती, ये जोड़ी नंबर 1 हमें दिखनी ही चाहिए। फुल टॉस किया, खराब गेंद, अंपायर का नो बॉल का इशारा। वेस्ट साइड बीमर 6+1, 7 रन और अगली गेंद होगी फ्री हिट। रन संख्या बन चुकी है 16। जो गायक होंगे उन्होंने कहा कि सामने वाला चाहे कितना भी जोर क्यों ना लगाए, हवा तो हमारी ही है, क्योंकि हमारे साथ जिस तरह भारतीय नेवी के साथ विक्रांत नाम की नौका थी, हमारे साथ विक्रांत पाटिल है, ये प्रशांत दादा बताते हुए। ये एज लगा था शायद, लेकिन 1 रन पूरा किया। देखिए, इंटरनेशनल क्रिकेट में ऐसा रन लेना काफी रिस्की माना जाता है, लेकिन टेनिस बॉल में ऐसे रन लिए जाते हैं। फील्डिंग जो है वो उतनी अच्छी नहीं होती जो फील्डिंग स्टैंडर्ड होता है, इस वजह से हाथ में गेंद होने के बावजूद भी सिंगल चुराए जाते हैं कभी कभी। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। एक मैच्योर खिलाड़ी की तरह खेल रहे हैं शुभम गोडविंदे। मिला तो मारते हैं, वरना सीधा सिंगल। ये खेल अच्छा है क्योंकि वो जानते हैं सामने सादई टीम है। जो पहला मैच उन्होंने काटरों को हराया था वो लगभग उनके हाथों से जा चुका था। जीत का निवाला हलक से निकाला था काटरंग के संदई टीम ने। बिल्कुल ऐसा लगा था कि काटरंग टीम अब निवाला ये जीत का खा चुकी है, लेकिन हलक से निकाला था संदई के गेंदबाज मंगेश ने। इस गेंद को खेला बल्लेबाज दीपेश ने, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, अंपायर का इशारा, 4 रन।
ओवर में बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ। तारीफ तो बनती है, तारीफ के काबिल अगर काम हो तो। ये जो साउरोलिन के गेंदबाज ने आखिरी ओवर जो किया, वो गेंदबाज अब शुभम घोड़विंदे को नहीं भूलेंगे, इस सीजन तो नहीं भूलेंगे, क्योंकि जिस तरह से आक्रमण किया पहली गेंद से, कौन भूलेगा ऐसे बल्लेबाज को। देखिए, जब ब्रैड हॉज ने सचिन तेंदुलकर को आउट किया तो उन्होंने उस गेंद पर उनकी साइन मांगी थी। तो सचिन तेंदुलकर ने उनसे एक वादा किया था, आपको जिंदगी में दोबारा ये मौका नहीं मिलेगा, और उसके बाद सचिन तेंदुलकर कभी उनका शिकार नहीं बने। ये होती है कमिटमेंट क्रिकेट के प्रति। ये रिवर्स दागने की कोशिश, भाई घी सीधी उंगली से निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं होती। रोहन थरकोड़ी को पता है, दम पर अगर 4 किलोमीटर दौड़ रहा है, ऑर्डर्स मिल रहे हैं, तो 10 किलोमीटर मैं दूर क्यों जाऊं। टोटल 25, 25 आफ्टर 2 ओवर्स। उमेश वसव भी इस मैच का मजा ले रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। श्री अल्पेश थरगुड़े और श्री प्रशांत शेंडे पाटिल ऑर्गेनाइज दोस्ती फाउंडेशन प्रस्तुत पुरस्कृत ये क्रिकेट रजनी। लेकिन मैच नंबर आज का ये 7 है, और मैच नंबर 7 का ये पहला सत्र, और पहले सत्र का तीसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज राज। क्या राज राज करेंगे बल्लेबाजों के ऊपर? फिलहाल राज किया है शुभम घोड़विंदे एंड कंपनी ने, क्योंकि 2 ओवर में उनके रन आ चुके हैं 25, 12.5 की औसत, 12.50। हेलीकॉप्टर को उड़ाया है, लेकिन लैंड होने का मौका नहीं दिया बाउंड्री के पार, और उसे बीच में ही पकड़ लिया, और ये करारा झटका मिला शुभम घुड़विंदे नाम की बड़ी मछली संदेह के गेंदबाज राज के चाल में डीजे। अल्पेश के प्रति जो प्यार है, प्रशांत शेंडे साहब के प्रति जो प्यार है, उस प्यार को दर्शाने के लिए तमाम काम होने के बावजूद भी, लोगों के सामाजिक प्रश्न होने के बावजूद भी थोड़ा सा समय दिया सुधा बाबू खारे ने यहाँ पर
इस श्रृंखला के उद्घाटन समारोह के लिए। ये वाइड स्ट्रॉन्ग ऑफ के ऊपर इस गेंद को फीड किया गया, सिंगल मिला और सिंगल के साथ 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। कल 6 बजे रिपोर्टिंग होगी और 6:15 मैच शुरू होगा। खालापुर बनाम सारसंड लाइव आखिरी मैच में कई देख नहीं रहे होंगे, लेकिन कल सुबह 10 बजे से शिवम सिंह आपको उनको कांटेक्ट करना है और बताना है। लाइव हमने बताया था उनके लिए। हाँ, अगर समय ज़्यादा होगा तो 3 ओवर्स के मैच होंगे कल। ये फॉर्मूला जो है ना, ये जो 4 का ऊपर का हाफ, नीचे के 8 का हाफ, ये फॉर्मूला लेकर ही लवजी आई है। अल्पेश थरकुड़े लेकर आए हैं। ये फॉर्मूला खोपोली वालों को पता नहीं था। ये क्यों हुआ, ये कैलकुलेशन वाले हैं सब। समीर जी मसूरकर, अल्पेश थरकुड़े, विनोद सोलंकी, किसी भी चीज में इनका कैलकुलेशन शुरू हो जाता है। कल शायद हम इलेक्ट्रिसिटी की लाइट देख सकते हैं, रोशनी भी वही होगी और ज्यादा पावर से होगी शायद, हाई वोल्टेज। तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 29, देखिए शुभम गुणविंदे के आउट होने के बाद राज घोसालकर, बिल्कुल सही कहा था तुषार ने, राज घोसालकर का छोड़ा हुआ कैच वही निर्णायक साबित हुआ। शुभम गुणविंदे के आउट होने के बाद इस टीम मुलगांव में एक कोई ऐसा प्रॉमिसिंग प्लेयर जो एक ओवर में 2-3 सिक्स लगाए, उसी सिक्सर लगाए, ऐसा नजर ही नहीं आ रहा है। तो प्रैक्टिस के दौरान इन्हें पसीना बहाना ज़रूरी है, प्रैक्टिस के दौरान भी, और शरीर की ताकत को भी बढ़ाना ज़रूरी है। शिवम सिंह देखिए, गुस्सा सेहत के लिए हानिकारक होता है। आप गुस्सैल आदमी नहीं है, आपके चेहरे पर स्माइल शोभा देती है कभी भी। और कल वैलेंटाइन डे है। एक रन जरूर मिला बाई के तौर पर, और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 30 रन। सांधई का कार्ड आज फुल अच्छी फॉर्म में है, उनका पत्ता चल रहा है मेरे ख्याल से इस ग्राउंड के ऊपर। लेकिन कहीं अगर ये 40 रन बनते हैं तो मजा आएगा। 30 तो बन चुके हैं इस ओवर की, अभी भी 5 गेंदें शेष है जिससे डाल रहे हैं गेंदबाज मंगेश, जिन्होंने 4 रनों को बचाया था। ये अंकित सर का व्हाइट बॉल का इशारा। बीएसए पैनल तुषार आजकल काफी सुर्खियों में है, क्योंकि सटीक फैसलों के कारण इन्हें काम ज्यादा मिल रहे हैं, फैसले बिल्कुल इनके सटीक हो रहे हैं। ये किसी टीम के नहीं है। देखिए जितने भी सावरोड़ी के मुकाबले थे, अंकित सर अंपायरिंग कर सकते थे लेकिन उन्होंने नहीं किया। और ये जबरदस्त सिक्सर लगाया, ओसिस सिक्सर लगाया बल्लेबाज राजा किळंजे ने, ठोक डीजे। हाँ, ये शायद एक ऐसा स्कोरिंग शॉट लगाया है कि कईयों का एक्सपीरियंस ये कह रहा है कि ये शायद विनिंग शॉट हो सकता है। उनमें से अल्पेश सर भी एक है। तुषार, मेरे भतीजे की भी शादी हुई दिसंबर में, लेकिन उस शादी में भी मैंने डांस नहीं किया। लेकिन एक आपसे मेरा वादा है
शिवम सिंह की जब भी शादी होगी तो मैं जरूर उसमें डांस करूंगा, अगर जिंदा रहा तो। बिहार नहीं, वो जहन्नुम में लेके जाएंगे तो भी हम जाएंगे। टीम का टोटल 38। हाँ, आपको घड़ी दी, मेरे पैर में सूजन आई उनके शूज पहनते पहनते। लेकिन उन्होंने जो जन्मदिन था अल्पेश सर का, उस जन्मदिन के अवसर पर शूज तो नहीं लेकिन कुछ और भेजा था मुझे गूगल पे के जरिए, क्योंकि उनके बॉस का जो जन्मदिन था। तो मैंने बॉस को फोन करने के बजाय उनके पर्सनल असिस्टेंट को फोन किया। मैं भी चालाक लोमड़ी हूँ। टोटल 40। 40 रन। 40 रन मुड़गांव टीम। सच में शुभम के पिता काफी खुश होंगे आज, जिस तरह से उन्होंने मैच को निकाला, जिस तरह से उन्होंने अर्धशतकीय पारी खेली। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। और चांदई के भी स्पोर्टिंग स्पिरिट को मानना चाहूंगा मैं, जिस अंदाज से उन्होंने इस खेल को जारी रखा है। अंपायर की उंगली उठी, एज लगने के बाद विकेट जा चुका है, हम मौका देंगे डीजे मास्टर को। फिर से एक बार मैं सूचना देना चाहूंगा, कल की जो टीमें अगर लाइव देख रही है तो 6 बजे रिपोर्टिंग है, 6:15 टॉस है और 6:20 पर मैच शुरू होगा। सारसन बनाम सवाई माता खालापुर। तो अब आगे का आंखों दिखाल सुनाएंगे तुषार सर, वॉइस ऑफ खोपोली, जिन्होंने मेहनत करके अपने आप को बड़ा किया, अपना कद बड़ा किया। और हमेशा किसी भी मुसीबत में वो दूसरों के साथ हमेशा खड़े रहते हैं। वो कहते हैं ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। तो वही किया तुषार धुमाल ने, जिस वजह से उनके मुसीबत में भी लोगों ने उनका साथ दिया। कर भला तो हो भला, लेकिन कौन से बल्लेबाज करेंगे चांदई का भला, या फिर कौन से गेंदबाज करेंगे मुड़गांव का भला, इसका आंखों देखा हाल आज के अंतिम सत्र का हमें सुनाएंगे तुषार सर। भिडायला राहिले उभा
एकत्र येऊन क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण हा क्रिकेटचा दीर्घ प्रवास अनुभवतोय. याची देही याची डोळा. आजची ही पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीच्या शेवटच्या मॅचचा थरार. 24 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू त्या मैदानामध्ये, नवीन चेंडू त्या मैदानामध्ये. चोवीस चेंडू 47 धावसंख्येची गरज. पंचांना विनंती आहे मॅचला लगेच सुरुवात करा. वेळेचा विचार केला तर जवळजवळ आता 3:35 झाली आहेत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची आहे. पुन्हा एकदा उपस्थित सगळ्या क्रीडा रसिकांचं, सगळ्या मान्यवरांचं, खेळाडू मित्रांचं मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. याआधी आवाज ऐकला महाराष्ट्रातील अतिशय सुप्रसिद्ध असा आवाज, हिंदीवरती ज्यांचं प्रभुत्व आहे, हिंदीची मुलतानी तोप म्हणून ज्यांची ओळख आहे, प्रवीण सर धोगाडे यांचं पुन्हा एकदा आपण स्पर्धेमध्ये स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. जबरदस्त समालोचन त्यांनी आजच्या रात्रीमध्ये करून दाखवलंय. 47 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ. मुळगावची गोलंदाजी पाहायला मिळते तर चांदई संघाची फलंदाजी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे राज, नॉन स्ट्राइक एंड वरती मंगेश. गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज शुभम तयार. पॉवर प्लेचं हे षटक. मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग ऑफच्या दिशेने तैनात. गेम इज ऑन. पहिला चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय. डीप मध्ये चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल. एक या धावसंख्येनं अकाउंट खुलं केलं जातंय. 23 चेंडू 46 धावांची आता गरज. 47चा पाठलाव होता, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. 23 चेंडू आता 46 धावसंख्येची गरज. डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये. मंगेश स्ट्राइक एंड वरती आलाय. एक्स्ट्रा कव्हर्स लॉंग ऑफच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि दुसरा काउगार रिझन मध्ये. वेगवान चेंडू होता. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडूला टाकलं गेलं. शुभम घोडविंदेचा हा स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणारा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 22 चेंडू 46 धावसंख्येची गरज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे. झेल पकडता पकडता सुटलाय. जसा लोण्याचा गोळा हातातनं विसावतो तसा हा चेंडू या खेळपट्टीवरती, या मैदानावरती सोडला गेला. इथून मात्र एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 2 धावांची नोंद. 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद होत आहेत. चांदई संघ चांगल्या पद्धतीने आजच्या रात्रीमध्ये खेळ करून पुढे आलाय, तर मुळगाव संघाने देखील भल्या भल्या मोठ्या संघांना पाणी पाजण्याचं काम ऑसिक्स प्युअर वॉटरच्या माध्यमातून केलं. पण इथे हा चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. आउट ऑफ द पार्क. झेल सुटल्यानंतरचा आक्रमण करताना पाहायला मिळालेला षटकार डीजे.
बागाची दाढ फोडलाय पहाड. षटकार डीजे. शोधून मिळणार नाहीत अशी माणसं आहेत या व्यासपीठावरती, ज्यांनी खरंच सुंदर कार्य केलंय. क्रिकेटच्या पटलावरती, सामाजिक क्षेत्रामध्ये असो किंवा मैत्रीच्या दुनियेमध्ये एखाद्या मित्राला अडचण भाटलेली असो, प्रत्येक काळामध्ये जाऊन मदत करणारे हे दोन व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आहेत. आणि याचं ज्वलंत उदाहरण अजूनही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिल्याच षटकामध्ये आपण बघतोय 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 47चा पाठला होतोय. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे. ते 30 धावांची गरज. शेवटचे 18 चेंडू 33 धावा. गोलंदाजी मार्ग वरती रुपेश कर्णुक. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मंगेश. रुपेश कर्णुकचा हा चेंडू जाईल मंगेशच्या बॅट मधनं आसमानी सुलतानी टोला. बिग हिट, बिग षटकार. मात्र ते खचले नाहीयेत. पुन्हा एकदा त्याच नवीन जोशात, त्याच नवीन उमेदीनं ते जागे आहेत. इथे पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आणि पुन्हा एकदा तोच दरारा घेऊन ते मात्र या कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. भावी आमदार म्हणून ज्यांची पुन्हा एकदा ओळख तळागाळातील प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना, जनतेला मात्र करताना ते पाहायला मिळतात. या व्यासपीठावरती देखील आपण त्यांना पाहिलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षकांमधोमध या चेंडूला अडवण्याचं काम मात्र इथे केलं गेलं. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. रुपेश वरती देखील आक्रमण करताना आपण फलंदाजाला पाहिलं. टोटल धावा लागल्यात त्या 22. 16 चेंडू 25 धावांची गरज. स्पीडअप दाखवा. बराच वेळ खर्च होतो या मॅच करता. चांदई संघाला देखील खूप लांबचा प्रवास करायचा आहे. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, डाव्या हाताच्या या बॅटरनं मारलेला फटका अगदी सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय. शुभम घोडविंदेनं टिपलाय झेल आणि पहिल्या क्रमांकाच्या बॅटरचा संपलाय खेळ.
चांगली देतोय, पण सगळ्या क्षेत्ररक्षकांना आता साथ देणं गरजेचं आहे. कारण की जी साथ आयोजकांना आपण बघतो, या सगळ्या टीमनं दिली आहे, या सगळ्या मित्रांनी दिलेली आहे, दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतो. याची देही याची डोळा, हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा आणि ते नजर हाटी दुर्घटना घटी. धावा मिळतील 4, कदाचित बॅटच्या साहाय्याने आलेल्या या धावा आहेत आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल 26 धावांची नोंद. वातावरण टाईट त्याच काम लय वाईट रान सारच पेटलंय हो रान विजय, वातावरण टाईट करण्यासाठी फाईट चांगली करणं गरजेचं आहे आणि गोलंदाज ती कामगिरी करतोय, पण क्षेत्ररक्षक त्याला काही साथ देत नाहीयेत. मोक्याच्या क्षणी चौकार सोडला गेला आणि तिथून धावफलकाला आकार आला. टोटल धावा लागल्या त्या 27. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 13 चेंडू, अजून 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची संधी आणि इथे मात्र सुटलाय झेल. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 29 धावांची नोंद. आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याची संधी मुळगाव संघाकडे आहे. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. टीम चांदई संघ या मॅच मध्ये आता थोडीशी आघाडी घेतोय आणि पिछाडीवरती मुळगाव संघ पाहायला मिळतोय. पण 12 चेंडू मध्ये 18 या धावा रोखल्या जाऊ शकतात. या वातावरणामध्ये अनुकूल जर चेंडू आले, टप्प्यावरती जर कार्यक्रम झाला, तर सहज या सामन्यावरती पकड मिळू जाऊ शकते. पण तसं काही मैदानामध्ये होईल का? जशास तसं उत्तर दिलं जाईल का? टीट फॉर टॅट. नेक्स्ट बॉलर चैतन्य गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंड वरती फलंदाज ऋतिक. 12 चेंडू 18 धावांची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार. उंच गेलाय चेंडू, लांबी कमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. आनंद जाधव न सोडलाय झेल. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. बरेचसे झेल सुटले जातात या मॅच मध्ये आणि इथून धावांची चहल देखील पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने टोटल 31. पुन्हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि इथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू अडवण्याचं काम झालं. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. बत्तीस धावांची नोंद. 47 चं टार्गेट. दहा चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. दहा चेंडू 15 धावा. वातावरण टाईट होण्याची शक्यता दाट निर्माण झाली. इथे टिपलाय झेल. आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये ट्विस्ट वाढलं गेलं. ठोक डीजे.
आणि गोलंदाजानं चांगलं कमबॅक देखील केलंय. आता अजूनही येणाऱ्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. चैतन्यानं चांगलं कमबॅक केलंय. चैतन्यानं नवीन चैतन्य निर्माण करण्याची संधी निर्माण केली. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज वैभव. आल्या आल्या वैभवनं रिव्हर्सिपचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा जोरदार अपील झाली. निर्धाव चेंडूची सांगता. चैतन्यानं या वातावरणामध्ये आता हॉट परिस्थिती निर्माण केली आहे. मैदानाच्या बाहेर कूल परिस्थितीचा अनुभव सगळे क्रीडा रसिक घेत आहेत, पण चैतन्य सामन्यामध्ये स्वतःला हॉट परिस्थितीमध्ये बघतोय. जबरदस्त चेंडू स्वतःच्या बॉलरूमध्ये अडवलाय. गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या. चैतन्य जबरदस्त कमबॅक. 7 चेंडू 15 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकतो. हा चेंडू या मॅच मध्ये यू टर्न निर्माण करू शकतो. हा चेंडू या मॅच मध्ये मुळगाव संघाच्या आशा प्रफुल्लित करू शकतो. आणि या चेंडूवरती भवितव्य कदाचित अवलंबून असेल टीम चांदई संघाचं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पागला जाईल, पण इथे पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. पंचांची कृपया वाद घालू नका. पंच म्हणजे या क्रिकेटच्या खेळातील देव. पंचांची आपण वाद घालत नसतो. वाईडला रिव्ह्यू नाहीये, बीमर साठी रिव्ह्यूचा वापर आहे. चला पंच निर्णय द्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. बघा वाईट साठी रिव्ह्यू कदाचित खेळाडूंना नाही, पण पंचांना डाऊट असेल तर घेऊ शकतात. हा निर्णय पंचांचा आहे का? निर्णय कोणाचा आहे सर? पंचांचा आहे का? पंचांचा निर्णय का फलंदाजाचा निर्णय? पंचांचा निर्णय. चेक करतील तिसरे पंच. ते पंचांचा निर्णय आला. हा चेंडू स्क्वेअर आहे, म्हणजे 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 33. 7 चेंडू 14 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता 2 धावांचं समीकरण. अजून देखील कमबॅक होऊ शकतं या मॅच मध्ये टीम मुळगाव संघाकडनं. हा चेंडू देखील या मॅच मध्ये बरंच काही करण्याची क्षमता ठेवतोय.
वैभव थेरनं मात्र जोरदार पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला. सिंगलनं स्कोर कार्ड वरती समीकरण बदललं जातंय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 34 या षटकामध्ये. चांगलं कमबॅक टीम मुळगाव संघाला करण्याची संधी निर्माण करून दिली गोलंदाज चैतन्याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉलर असेल गोलंदाजी मार्क वरती तेजस. विजयासाठी गरज आहे 6 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. सामना बरोबरीत सुटला तर बॉल आउट की सुपर ओव्हर. सुपर ओव्हर. 6 चेंडू 13 धावांची गरज. 6 गेंदे 13 रन. क्या 13 क्या मेरा. गोलंदाज तेजस. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेस गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस तयार आहे. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज वैभव. वैभवचा चेंडू हवेमध्ये जरूर होता. असं वाटलं होतं कॅच घेतला जाईल, पण अशा वेळी चेंडू यष्टिरक्षकाला हुलकावणी देत जातोय. सिंगल देऊन 1 या धावसंख्येनं वाढ. आता शेवटचे 5 चेंडू उरलेत आणि 12 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती आलाय फलंदाज ऋतिक. डावा उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये थोडीशी अडचण जरूर आहे. क्षेत्ररक्षणाला धावपळ करावी लागते, पण अशा वेळी तेजस कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करणार, कोणता चेंडू तो फेकणार. 5 चेंडू 12 धावांची गरज. आनंद देणारा क्षण आहे, पण डोळ्यातनं पाणी देखील आणू शकतो. जबरदस्त चेंडू. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. 4 चेंडू 11 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, बिग फाईट, तगडी लढत, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. तिखट गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. आता कदाचित चांदई संघाची परिस्थिती थोडीशी विकट झाली आहे. मुळगाव की चांदई, कर्जत की खालापूर. चार चेंडू 11 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. मोक्याची क्षणी पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. 3 चेंडू उरलेत. विजयासाठी 9 धावांची गरज. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 38-47 धावसंख्येचा होतोय पाटला. प्रशांत शेंडे यांच्या नजरा या मॅच कडे टिकून आहेत. घरचा संघ मैदानामध्ये खेळतोय. अल्पेश सरगुडे मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतायत. टॉप 5 चा प्रवास कोणता संघ आज मैदानामध्ये करणार. चांदई की मुळगाव. 3 चेंडू 9 धावांची गरज. या मॅच मध्ये हा चेंडू बराच निर्णायक आहे. पुन्हा बॅटची कडा घेतली गेली. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जाईल सीमारेषा पार. नशिबाचा हा चौकार.
कदाचित फलंदाजांनी रिव्हचा वापर केलाय भीमरच्या या चेंडूसाठी. पंच सांगतील काय घडलं काय बिघडलं, पण नक्की चौकारता आलाय. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. डिलिव्हरी 2 चेंडू 5 धावांची गरज. सामना बरोबरीत सोडवण्यासाठी 4 धावा जरी चांदई संघानं केला तर नेक्स्ट सुपर ओव्हर पाहायला मिळेल. पण इथे मात्र आता 2 चेंडूवरती 5 धावा कंपल्सरी कदाचित केल्या तर चांदई संघ विजय होईल. चांगला चेंडू पाकला मिळतोय. चेंडूकडे आशाभूत नजरेनं आपण बघतोय. वैभव पाहत राहिला. आज चेंडू निर्धाव गेलाय. एक चेंडू आता 5 धावांची गरज. एक गेंद 5 रन. सामना बरोबरीत सोडवायचा असेल तर 4 धावा नक्कीच कराव्या लागतील. इथे जर 4 धावा केल्या तर सुपर ओव्हर. बसलेले उभे राहिलेले आशाभूत नजरेनं मॅच कडे बघतायत. हृदयाचे ठोके आता वाढलेत. प्रणीत जंगम देखील बसले होते, आता उभे राहिलेत. एक चेंडू 5 धावांची गरज. वैभव थेर की तेजस शहा, मुळगाव की चांदई. वैभव थेरनं या चेंडूला सरळ खेळले आणि हा चेंडू डीप मध्ये अडवला जातोय. चेंडूची उचलफेक केली जाईल आणि इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. सामना जिंकलाय अष्टविनायक मुळगाव संघ.